हां, तर या सेशनमध्ये आपण बघूया की तुम्हाला जे एक सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करायचं आहे ते कसे इन्स्टॉल करू शकता तुम्ही, हे या सेशनमध्ये आपण बघूया. आमच्याकडून किंवा आमच्या एक्झिक्युटिव्ह तुम्हाला एक इन्स्टॉल करण्यासाठी अशी लिंक दिलेली असते. तुम्ही बघू शकाल अशी एक लिंक दिलेली आहे. ती तुम्ही काय करायचं, तुमच्या ईमेलवर स्वतःहून म्हणजे स्वतःच्या ईमेलवर तुम्ही सेंड करू शकता किंवा तुमच्या जे व्हॉट्सअपवर सेंड केलेली आहे ते तुमच्या व्हॉट्सअप वेबने तुमच्या लॅपटॉपमध्ये घ्यायचं आणि तिथून ते ओपन करायचे. आता तिथून इन्स्टॉलेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल. याच्यावर ओपन करायचं. हां, ओपन केल्यानंतर ही जी लिंक तुम्हाला पाठवलेली असते याला तुम्ही डबल क्लिक करायची. डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं टेक्निकल सोनी गुगल मॅप एक्स्ट्रॅक्टर असं लिहून आलेलं असतं आणि इथे एक छोटा ॲरो असतो असा डाउनलोड करण्यासाठी. त्याला डाउनलोड म्हटलं की त्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होईल. पहिल्यांदा तुम्ही बघू शकाल वरच्या साईडला किंवा तुमच्या PC मध्ये जशी सेटिंग असेल तशी ती फाईल डाउनलोड होईल, एक खाली किंवा वरती. आता तुम्ही बघू शकता या सेशनमध्ये वर आलेली आहे. तर याला तुम्ही ओपन करायचं. इथे शो इन फोल्डर असं लिहिलेलं असतं, तुम्ही बघू शकाल. त्या फाईलला तुम्ही ओपन करायचं. इथे परत सांगतो, इथे ही फाईल असते, इथे ओपन करायची. इथे ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की याच्यामध्ये टेक्निकल सोनी गुगल माय एक्स्ट्रॅक्टर असं हे आलेलं आहे. इथे परत जायचं आणि त्याला डबल क्लिक करायचे किंवा त्याला ओपन करायचं. ओके, डबल क्लिक करून ओपन करायचं. मग गुगल माय बिझनेस एक्स्ट्रॅक्टर असं एक फोल्डर तुम्हाला बाहेर येईल. असा गुगल माय बिझनेस एक्स्ट्रॅक्टर असा फोल्डर तुम्हाला त्याच्यामधून बाहेर येईल. हा तुम्ही ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की गुगल माय बिझनेस एक्स्ट्रॅक्टर हा फोल्डर तुमचा असणार आहे. आता याच्यानंतर याला मिनिमाइज करून ठेवायचं. ओके, मिनिमाइज करून ठेवल्यानंतर तुम्ही या 3 डॉट आहेत बघा, याच्यामध्ये हे जे 3 डॉट आहेत याच्यामध्ये जायचं. तुम्ही हे 3 डॉट सर्वात राईट साईडला 3 डॉट आहेत त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं एक खाली ड्रॉपडाऊन ओपन होईल. त्यानंतर एक्सटेन्शनमध्ये जायचं आहे, मॅनेज एक्सटेन्शनमध्ये जायचं आहे. 3 डॉट आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शनमध्ये जायचं आहे, मॅनेज एक्सटेन्शन्समध्ये जायचं आहे, ओपन करायचं. मॅनेज एक्सटेन्शनमध्ये माझा डेव्हलपर मोड ऑन आहे असा ऑफ असतो, तुम्ही ऑन करायचा. डेव्हलपर मोड ऑन करायचा कारण आपल्याला याच्यामध्ये थोडंसं डेव्हलपमेंट वर्क करायचं आहे तुमच्याकडून, त्यामुळे डेव्हलपर मोड ऑन करायचा असा. आणि सर्वात लेफ्ट साईडला जायचं. लोड अनपॅक लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं लोड अनपॅक, त्याला ओपन करायचं. लोड करायचं आपल्याला. आता ते सिलेक्ट फोल्डर म्हणत आहे. आता सिलेक्ट फोल्डरमध्ये समजा डाउनलोड्समध्ये जा तुम्ही किंवा डाउनलोड्समध्ये न जाता तुम्ही काय करा, गुगल माय एक्स्ट्रॅक्टर वगैरे दिलेलं आहे, इथं आलेलं आहे. तुम्ही तो मगाचा जो फोल्डर होता तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला असं येईल की फेल टू लोड एक्सटेन्शन, रिट्राय बोला, परत कॅन्सल करा. परत तुम्ही लोड अनपॅकमध्ये जा. लोड अनपॅकमध्ये गेल्यानंतर परत तुम्ही डाउनलोड्समध्ये जा. किंवा तो जो फोल्डर होता मगाचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. टेक्निकल सोनी गुगल माय बिझनेस एक्सटेन्शन वगैरे सिलेक्ट फोल्डर. ओके, रिट्राय बोला. नाही झालं कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला तो फोल्डर सिलेक्ट करावा लागेल. लोड असं बोला, लोड अनपॅक. बघा हा लोड अनपॅक हा फोल्डर दिसेल तुम्हाला.
हा सिलेक्ट करा आणि सिलेक्ट बोला. हां, आता तुम्ही बघू शकता इथे हे तुमचं एक्सटेन्शन झालं आहे म्हणून सांगितलं आहे इथे, म्हणजे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे असं सांगितलं आहे. ओके, इथे तुम्ही गॉट इट असं बोला. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, इथे एक्सटेन्शन्समध्ये जायचं, कारण त्याला तुम्हाला वर दिसलं पाहिजे ते. त्यामुळे इथे एक्सटेन्शन हे छोटं दिलेलं आहे ना, एक्सटेन्शन, याच्यामध्ये जा तुम्ही, याला ओपन करा आणि ह्याला पिन करा. पिन केल्यामुळं काय होईल बघा, हे एम आकाराचं चिन्ह आहे, जे एम आकाराचं चिन्ह तुम्हाला एम दिसेल वरती. ओके, झालं आहे, हे पूर्ण व्यवस्थित असं झालेलं आहे. याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर नव्याने क्रोम ओपन करा. असा क्रोम ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असं हे एम आकाराचं चिन्ह आहे. इथे हे एम आकाराचं चिन्ह तुम्ही ओपन करू शकता. अशा पद्धतीने इथे तुम्हाला हे सॉफ्टवेअर ओपन होईल. याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकाल कीवर्ड्स वगैरे दिलेली आहे. आणि जरासं स्क्रोल डाऊन करू आपण, तुम्ही बघू शकता इथे कीवर्ड टाकू शकता आणि इथे लोकेशन टाकू शकता. मग आता हे कीवर्ड आणि लोकेशन टाकल्यानंतर डेटा कसा काढता येऊ शकतो हे मी तुम्हाला दुसरा जो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला असतो, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. कीवर्ड म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या शहरातील ॲडव्होकेट लोकांचा डेटा काढायचा आहे, तर ॲडव्होकेट असं लिहायचं, परत एंटर करायचं. दुसऱ्या लाईनला दुसरा CA लोकांचा काढायचं, CA लिहायचं, परत एंटर करायचं. असे मल्टिपल कीवर्ड टाकू शकता, मल्टिपल लोकेशन टाकू शकता. फॉर एक्झाम्पल अहमदनगर, म्हणजे अहमदनगर लिहू अहमदनगर सिटी लिहू शकता. त्यानंतर एंटर करू शकता, परत दुसरं लोकेशन टाकू शकता, तिथे पुणे टाकू शकता वगैरे. असे 2, 3, 4 जेवढे लोकेशन पाहिजे तेवढे टाकू शकता. मल्टिपल लोकेशन, मल्टिपल कीवर्ड. आणि इथे स्टार्ट एक्स्ट्रॅक्टिंग असं लिहायचं. इथं ग्रीन कलरमध्ये आहे, हे स्टार्ट एक्स्ट्रॅक्टिंग तुम्ही सिलेक्ट करायचं असते. इथे हे स्टार्ट एक्स्ट्रॅक्टिंग सिलेक्ट केलं की आपोआपच ते एक्स्ट्रॅक्ट करायला सुरुवात करेल आणि अशा पद्धतीने ते चालत राहील. नंतर मग इथे जो फोन असं जे लिहिलेलं आहे, या फोनमध्ये तुम्हाला सगळे नंबर आलेले दिसतील आणि ते नंबर मग सिलेक्ट करून तुम्ही वापरू शकता. ओके, काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.